चित्ती गेन वाढवा. देव बसे चित्ती चाची घडा विसंगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरबावे वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त असणारे जगदवंद्य जगद्गुरु, जगाचा संसार सुखाचा करावा यासाठी स्वतःच्या संसाराला राख रांगोळी घातलेले जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य ठरतं. या न्यायाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य धोडोपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने आणि हवप गुरुवर्य गुंडा महाराज चांदेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील आजची ही जागराची मागणीची सेवा श्री हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज देवकर यांच्याकडे होती. काही कारणास्तव महाराजांना जमलं नाही. माझी कथा चालू होती बीडच्या पुढे. महाराजांनी आमच्या माऊलींनी मला फोन केला. म्हटले महाराज उद्या यावं लागतं. फार दोरीवरची कसरत होती. 2 तासात कसं पोचेल मॅप दाखवत होता 4 तास, पण तरीसुद्धा जोरात का असेना बरोबर 8:30ला इथे पोचलो. आणि त्या अनुषंगाने पहिल्यांदाच एवढ्या दुर्मिळ म्हणजे अशा रस्त्याने मी आलो. इकडे नांदेडपर्यंत आलो पण इकडे पुढे काही आलो नव्हतो. देगलूरपर्यंत आलो, खदगावपर्यंत आलो, पुढे काही येण्याचा योग आला नाही. माऊलींमुळे हाही परिसर बघण्यात आला. या अनुषंगाने दादा मोकळा म्हणजे असा आवाज फ्रेश करा, लोकांपर्यंत शब्द पोहोचला पाहिजे. तुम्हाला जाणवतो गोंगल्यासारखा आवाज? जाणवतो. हां, थोडं स्पष्ट करा. ट्रबल द्या माईकला. ट्रबल पाहिजे. तुम्हाला कळतं का मी जे बोलतो ते? कळतंय ना? स्पष्ट येते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, इकडे कसं आहे? सारखंच आहे म्हणे विठला 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 विठला. माऊलींच्या वतीने आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. उर्वरित 1.5 तासामध्ये आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे मागणी केली. मागणी का केली? कारण माणसाला देवाकडे काय मागावं हे कळत नाही म्हणून मागणी केली. दरवर्षी तेच प्रस्तावना ऐकून तुम्ही कंटाळलेत आणि 30 प्रस्तावना सांगून मी कंटाळलो. त्याच्यामुळे वेगळ्या अनुषंगाने आज आपण अभंगात जाऊया. जगद्गुरु तुकोबारायांनी आज साधूच्या संगतीची मागणी प्रस्तुत अभंगामध्ये केली. काय गरज आहे महाराज आमच्या जीवनामध्ये साधूची संगत मिळावी? साधूची संगत जर नाही मिळाली तर आमच्या जीवनामध्ये असं काय आम्हाला नाही मिळणार आहे? त्याचे तोटे काय, त्याचे फायदे काय? तुम्ही साधूचीच संगत का मागतात? कारण तुम्ही साधू आहात. तुम्ही साधू असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वर्गातला माणूस आवडतो. मग आम्ही का साधूची संगत देवाकडे मागावी? काय कारण? असं आम्हाला काय प्राप्त होणार आहे की ज्या अनुषंगाने आम्ही साधूची संगत देवाकडे मागावी? तर याचं उत्तर असं आहे, मानवी जीवनाचं यथार्थ कल्याण ज्याच्यामध्ये आहे ते भगवत प्राप्ती आहे. काही म्हणत असतील महाराज आम्हाला भगवत प्राप्ती नको आहे. भगवत प्राप्ती जरी नको आहे असं जरी तुम्ही म्हणत असणार तरी तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीचं नाव आहे सुख. कोणाला पाहिजे सुख? तुमच्या इथं कोणाला नाही पाहिजे? बोट वर करा बरं मला. नाथ महाराज म्हणतात मज लागी दुःख होवावे ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती असा नाही की जो दुःख देवाकडे मागत असेल. फक्त या यादीमध्ये एकच व्यक्ती सुटली की ज्या व्यक्तीने दुःख मागितलं. त्याच्यात नाव आहे कुंती मातेचं. विठला विठला विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात पुनर्भवम अदर्शनम. ज्यांनी दुःखच देवाकडे मागितलंय, दुसरं काहीच मागितलं नाही. जिच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर जिथपर्यंत मुलगा राजगादीवर बसतोय तिथपर्यंत कधी सुखाची अपेक्षा नाहीये, कधी सुख मिळालं नाही. तरी सुद्धा
आज मुलगा राजगादीवर बसतोय आणि मुलगा राजगादीवर बसल्यानंतर आता सुखाचे काही दिवस आलेत तरी सुद्धा दुःख मागते. या यादीमध्ये फक्त एक कुंती माता सुटली, संत सुटलेत. बाकी 5 वर्षाचं लेकरू जरी असलं ना तरी ते मारुतीच्या मंदिरात गेल्यावर काय म्हणतं, मामा काय म्हणतं, देवा मला दुखी ठेव. काय म्हणतं, सुखी ठेव. ज्याला सुखाची आणि दुःखाची भाषा, सुखाची आणि दुःखाची ज्याला व्याख्या माहिती नाही ते सुद्धा लेकरू देवाकडे जाऊन सुख मागतं. का? कारण त्याला आजीने सांगितलेलं असतं देवाकडे गेल्यावर दुःख मागू. आरती करता का महिला मंडळी, तुम्ही करता का देवाची आरती? देवाची आरती जरी केली ना, तुमच्याकडे एका आरतीला किती रुपयाचा कापूर जाळतात? एक वडी केवढ्याची ते मामा? रुपयाची वडी कापुराची महादेवाच्या समोर, देवाच्या कोणते जो देव असेल त्या देवाच्या समोर रुपयाची वडी जाळायची आणि 1 रुपयात काय काय मागायचं? सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे, 1 रुपये में सुख आवे और दुख भी जावे, ब्लड प्रेशर की गोली भी ना लगे, शुगर भी मेंटेन में रहे. किती रुपयात? 1 रुपयात. दे रे हरीन. म्हणजे माणसाचा परमार्थ हा निवड सुखासाठी आहे. प्रत्येक जीव जे कार्य करतो ते सुखासाठी करतो, पण त्याच्यामध्ये सुख प्राप्त होतच असं नाही. कारण ज्या ठिकाणी तो सुख शोधतोय त्याच्यावर बोर्ड लिहिलंय दुःखालयम अशाश्वतम, जिथे कधीच सुख प्राप्त होत नाही. म्हणून जरी माणसाला देवाची अपेक्षा नसेल तरी सुखाची अपेक्षा आहे आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी भगवंताची अत्यंत गरज आहे. तेने विन जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. जो सद्गुरू मोठे मालक. हॅलो, येतोय का आवाज? मला वाटलं फळकऱ्याची परंपरा आहे म्हणून तुम्ही मला देसाल साथ. तुम्ही तर मायावर बहिष्कारच टाकायला लागलेत. मी बी फळकरी परंपरेतलाच आहे. सद्गुरू मोतीराम महाराज आमचं गुरु घराणं आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आमची उत्तरार्धात प्रमाण सोडायची सवय आहे. असं जाऊ द्या. काय चाललं आपलं? तेने विना जीवा सुख. वांग्यात घोडं गेलं का? देव प्राप्त केल्याशिवाय सुख नाहीये. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण सुखाची अपेक्षा असल्यानंतर माणसाला सुख प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ असा आहे त्याचा रस्ता चुकलाय. जिथे सुख शोधायला पाहिजे तिथे त्याला सुख त्याने शोधलं नाही. मनुष्य जन्मामध्ये त्या सुखाच्या अपेक्षेसाठी भगवंताची अनुभूती अत्यंत गरजेची आहे. पुढे बोलू. सगळं प्राप्त झालं आणि एक देवाची अनुभूती जर नसेल तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. जगावर सत्ता गाजवणारे लोक मी बघितलेत, तुम्हीही इतिहासामध्ये वाचलेत. 4.5 फुटाचा एक व्यक्ती भारतात आला आणि त्याने पूर्ण जगतावर सत्ता गाजवली. इतिहास वाचला असेल तर बघा, सिकंदर त्याचं नाव आहे. जगावर सत्ता गाजवली, पण जगावर सत्ता गाजवल्यानंतर त्याचा अंतकाळ जर बघितला तर अंतकाळाच्या वेळेला त्याने आपले हात मोकळे बांधायला लावले होते. का बांधायला लावले होते? मृत्यूनंतर त्याने हात मोकळे बांधायला लावले होते तिरडीवर. आपल्याकडे तिरडीवर हात आत बांधतात का मोकळे बांधतात?
आत बांधतात, पॅक बांधतात. पण त्याने सांगितलं होतं मोकळे बांधा. का सांगितलं होतं मोकळे बांधा? त्याने सांगितलंय, राजा मी जगावर सत्ता गाजवली, माझ्या समोर पैशाची ढिगारे आहेत, पण याच्यातला रुपयासुद्धा या हातात मी घेऊन चाललो नाही. मग मी जर जगावर सत्ता गाजवली, मी रुपया घेऊन चाललो नाही, तर तुम्ही कशाला एवढं 2 अन् 4 अन् 10 अन् 15 एकरावर जोरा हाणतात? काही सोबत जाणार नाही हे त्याने जगाला दाखवलं. जगावर सत्ता गाजवणारा माणूस. पण अंतकाळाच्या वेळेला 0 मार्क पडलेत. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, जगावर जरी सत्ता गाजवली आणि भगवंताची जर अनुभूती नसेल तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. =0. आता मला एक सांगा, 0ला व्यवहारामध्ये शून्याला किती किंमत आहे तुमच्याकडे? का ग ताई, शून्याला किती किंमत आहे तुमच्याकडे? 0 रुपयात किती चॉकलेट भेटतात? तूच पुढची शाळेत जाते ना, मराठी कळते ना तुला? 0 रुपयाला किती चॉकलेट भेटतात? नाही, जाऊ दे, ते बोलत नाही. तू सांग, शून्याला किती किंमत रे? 0. 2-4 एकत्रित घेतल्यावर? 2-4 शून्य एकत्रित घेतल्यावर 0च, बरोबर ना? पण समजा त्या शून्याच्या पुढे एक संख्या लिहिली. आता संख्या झाली 10. आता शून्याची किंमत किती? 10 नाही होत रे. एक जसा आहे तसा आहे. शून्याची किंमत झाली 9. किती झाली? आपल्याला शून्याची किंमत काढायची आहे. परत एक शून्य दिला, संख्या झाली 100. आता त्या शून्याची किंमत किती? कस काय रे दान, कितवीला जातो रे तू रे? दा म्हणे, दा. किमान त्याने तरी उत्तर दिलं. खालचे तुम्ही तर नुसतं असं पाहून राहिले टकमग, काय चाललं यायचं म्हणून. 100 संख्या झाली. शून्याची किंमत किती? बोला पटकन, पुढं जायचं. 99 नाही रे, 10 जसे आहेत तसेच आहे. शून्याची किंमत झाली 90. माझं M.Com झालंय, मला फसू नको. परत एक शून्य दिला, संख्या झाली 1000. आता शून्याची किंमत किती? 900. परत एक शून्य दिलं, संख्या झाली 10,000. आता शून्याची किंमत किती? 9,000. व्हेरी गुड. चाल द्या रात्रभर असंच. मग मला सांगा, शून्याला किंमत आहे की नाही? बोला पटकन, शून्याला किंमत आहे की नाही? आहे. सुरुवातीला नाही म्हणले, आता हो. याला म्हणतात दोन्ही तबल्यावर हात ठेवणं. विठला 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 एवढी 10,000 संख्या झाली. आणि 10,000 संख्या झाल्यानंतर पुढचा एक पुसून टाकला. किती राहिले? किती राहिले? जगद्गुरु तुकोबारा याच्या पुढची भाषा बोलतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, एक पुसण्याची गरज नाही आहे. फाटा पहा पुसोनिया, फाटा पहा पुसोनिया, फाटा पहा पुसोनिया, फाटा पहा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजा, शून्य एक पुसण्याची गरज नाहीये. मराठीतल्या एकाचा फाटा जर पुसला तर ते सगळं शून्य आहे. मग शून्याला किंमत आहे की नाही आहे? उगीच नाही म्हटलं आपण 9, 90, 900, 9,000. शून्याला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे एक असेल तर. तसं शेती, जमीन, घर, बंगला, पत्नी, लेकरं, सगळ्या गोष्टीला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे एका भगवंताची अनुभूती असेल तर. नाहीतर हे जीवन शून्य आहे. विठला 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 तुका म्हणे जमा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जमा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एका देखलिया, विठ्ठलाची एका देखलिया, वगीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी. विठ्ठलाची एका देखलिया, विठ्ठल पुसून टाका. बघू द्या तुम्ही लेकरांना किती शिकवलंय का नुसतं पगार घेताय. ते शिक्षक म्हणले साहेब शिकवलं ना, चांगलं शिकवलं, पुसतो. पाडा पुसून टाकला. कोणालाही विचारा म्हणे, कोणी उत्तर देईल. एकाला विचारलं, पहिल्याला विचारलं, म्हटले काय रे सात्रिक किती? ते म्हणला 22. दुसऱ्याला विचारलं सात्रिक किती? 23. तिसऱ्याला विचारलं, त्याला वाटलं 23ही नाही 22ही नाही, मग 24 सांगू की. त्याने 24 सांगितलं. एकाचं उत्तर लांबत लांबत चाललं. शेवटी भिंतीकडे तोंड होतं ज्या चड्ड्याचं. त्याला विचारलं, म्हणले सात्रिक किती? ते म्हणला 21. साहेबाने शेरा मारला. साहेब निघून गेले. हे शिकवणारं मास्तर झालं टमाट्यासारखं लाल बुंद. हे म्हणला राजा 2 तासापासून बेंबीच्या देठापासून तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय सात्रिक 21, सात्रिक 21, सात्रिक 21. एकाने नीट उत्तर दिलं नाही. म्हटले सगळ्यांना मी चांगलं म्हणत होतो, चांगलं समजत होतो, आणि ज्याच्याकडे माझी बिलकुल अपेक्षा नव्हती, मी त्याला कधी शाळेत आहे की नाही आहे उपेक्षा म्हणून मी ज्याच्याकडे बघत होतो, त्या चड्ड्याने उत्तर सांगितलं. चड्ड्या सोडून सगळे उभे राहा म्हटले तुम्ही. 4G नेटवर्क लागतं याला. काय घरी गेल्यावर हसादा. आता इथं चड्ड्या सोडून उभे राहा म्हटल्यावर चड्ड्या नावाचा व्यक्ती घ्यावा लागतो, नाही तर इथं गोंधळ व्हायचा. विठाला विठाला विठाल 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 विठाल. तसं विठ्ठलची एक देखलिया, या एक देखलिया शब्दाचा अर्थ आहे आपल्याला मंदिरातला दिसतोय, आपल्याला इथून 300 किलोमीटर लांब असलेला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा दिसतोय, पण भगवंताने गीतेमध्ये ज्या भगवंताचं वर्णन केलंय, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान नमपो अनंच वेदेच्च सर्वे रहमेव वेद वेदांत कृत्वेद विदेव चाहम तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो का भंतासी काम विषयावरी. जो बिलकुल सगळ्यांच्या घटभीतर आहे, प्रत्येकाच्या हृदय पटलामध्ये आहे, तो जिथपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत मनुष्य जन्माचं येण्याचं सार्थकत्व नाही आहे. हे असं झालं. एखाद्या माणसाला मामा लांबचं वाचता येतं आणि जवळचं वाचता येईना. इथून 300 किलोमीटरचा पांडुरंग परमात्मा दिसतो, मंदिरातला दिसतो, म्हातारपणात बायकोतला दिसत नाही. खरंय खोटे? दिसला असता तर मग माणसं भांडले कशाला असते. किती सुनांना सासूत दिसतो पांडुरंग, किती सुनबाईला सासूबाईला सुनात दिसतो, सुनबाईला सासूत दिसतो. कधीच दिसत नाही. बरं नाही आहे का? हाय. मग प्रमाण मोडावे लागतील आपल्याला. सर्वागटी राम देहादी कशाला म्हणता मग रोज? हाय प्रत्येकात, दिसत का नाही? याचा अर्थ असा आहे, लांबचा दिसतो, जवळचा दिसत नाही. जवळचा नंबर लागलाय. नंबर काय लागलाय? नंबर. आता चष्मा कुठं चेक करावं लागतं? अस्थिरोग तज्ञाकडे मामा, हा हृदयरोग तज्ञाकडे. बोलान पटपट कोणाकडे करावं लागतं? कोणाकडे करावं लागतं? डोळ्याच्या डॉक्टरकडे. डोळ्याचे डॉक्टर काय करतील? एक नंबर तुम्हाला देतील. त्या नंबराचा चष्मा तुम्ही बनवला की तुम्हाला जवळचंही वाचता येईल, लांबचंही वाचता येईल. तसं तो भगवंत, लांबचा भगवंत, आपल्या हृदयामध्ये असलेला भगवंत जर आपल्याला दिसत नसेल तर त्याच्यासाठी डोळसाकडे जावं लागतं. आणि ते डोळस जर कोणते असतील तर ते संत आहेत. तो भगवंत बघण्यासाठी संताच्या संगतीची अत्यंत गरज आहे.
म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संत संगत मागितली. विठला विठला ठल 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 ठल. एक हा अभिप्राय. दुसरा अभिप्राय असा आहे, प्राकृत ग्रंथामध्ये, शास्त्रीय ग्रंथामध्ये देवाला भेटण्यासाठी याद्याच्या याद्या दिल्यात. काय काय याद्या दिल्या? जप आहे, तप आहे, योग आहे, याग आहे, आदी करून तीर्थाटन आहे, सगळं आहे. पण प्रत्येक साधनाने त्या भगवंताची भेट होईलच याची 100% गॅरंटी नाहीये. कारण प्रत्येक साधनाला कुठला तरी आळफाट आहे. निळोबारांनी त्याचं वर्णन केलंय. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पडे हो याच्या दारुवंटा. जाणीव जाता जाणीव घाले आळफाटा, योगाभ्यासे रिद्धी सिद्धी रोधिता ती वाटा. ओ धन्य ये आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. अनेक साधन करून बघितले म्हटले, पण प्रत्येक साधनात कुठला तरी आळफाट आहे. योग केले की रिद्धी सिद्धी येऊन पुढे उभे राहतात, आणि रिद्धी सिद्धी उभे राहिले पुढे येऊन गादी खाली हात घातला की काळ पेडा, गादी खाली हात घातला की काल पैशाचं बंडल, याच्यामध्येच ते अडकून राहत. नाथ महाराज म्हणतात, सिद्धीला विपीसे कोणतया पूसे, नेल राजा हौसे पाणी काय, हरी मुखे गाता. बोला कोणतया पूसे, नेल राजहंसे पाय पोळे, हरी मुखे गाता. सिद्धीला विपीसे कोणतया पूसे, नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धीला कोणतया पूसे, नेल राजहंसे काय काय, नेल राजहंसे काय काय. सिद्धी पिस लावतोय म्हटले, पिस त्याच्यात अडकला की पुन्हा अधोगती आहे. जास्त जप केला आणि एकदाच मंत्र चुकला तर मंत्र थोडा जरी चुकला तरी तो चढतो. करिता तीर्थाटने अभिमानाची प्राप्ती. कमी वयात 4 धाम फिरून आला, बालाजीला जाऊन आला की माणूस म्हणत असतो मी जिंकलो की काय, अभिमान येतो. प्रत्येक साधनाला कुठला तरी आळफाटा आहे, पण एक साधन असं आहे की ज्या साधनाने भगवंताची प्राप्ती 100% होते होते होते. ते साधन कोणतं आहे? हरे प्राप्ती से उपाय, प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संता चेते पाय पाय, येणे साधती साधने साधते साधने. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधने, येणे साधती साधने. हरि प्राप्ते उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरि प्राप्ती से उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे
प्राप्तीसाठी एक साधन असं आहे की ज्या साधनाने 100% भगवंताची प्राप्ती होते होते होते, ते साधन म्हणजे कोणतं, तर ते साधन संत संगती आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर उभे राहिले. आता बाकीचं तुम्हाला माहिती आहे, तेवढ्यासाठी इथपर्यंत आणून ठेवलं. देवप्राप्ती करून घेणं मानवी जीवनाचं यथार्थ कल्याणाचं लक्षण आहे. ते प्राप्त करण्यासाठी अनेक साधन आहेत, पण त्याच्यातलं विशेषत्वाने जर कुठलं साधन असेल तर ते संत संगती आहे. आणि ती संत संगती जगामध्ये कोणत्याच गोष्टीने प्राप्त होत नाही. सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. चंद्रामृत सुखेचे बवेल असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. ते प्राप्ती फार दुर्लभ आहे. संत संगती भेटणं फार दुर्लभ आहे. पण जर भगवंताची कृपा झाली तर ती संताची संगत प्राप्त होते. तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, यसर आवत अति कठिनाई, राम कृपा बिनु आवन जाई. अब मोई बा भरोस हनुमंता, बिनु हरि कृपा मिलई नहीं संता. बिगर देवाच्या कृपेशिवाय संत भेट होत नाही. म्हणून देवा आम्हाला द्यायचं असेल तर ज्याच्या चित्तामध्ये तू वसतो त्याची संगत दे. देव बसे चित्ते, 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 देव बसे चित्ते. याची घडावी संगते, याची घडावी संगते, याची घडावी संगते, याची घडावी संगते. ऐसे आवडते मना, 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 ऐसे आवडते मना. देव वसे चित्ते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते. देव वसे चित्ते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हे तुझ्या हातात आहे. म्हणून तू ज्याच्या चित्तामध्ये तुझं राहणं आहे अशाची संगत आम्हाला घडू दे. तुकाराम महाराजांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत. एक देवाची संगत मागितली आणि दुसरी साधूची मागितली. देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तात तू वसतो म्हणजे देवाची संगत, आणि ज्याच्या चित्तात तू वसतो अशा साधूची संगत, दुसरी संगत. मागताना माणसाने जर देणारा प्रसन्न असेल तर मागणाऱ्याने देणारा जर आपल्याला बॉक्स देतोय कॅडबरीचा आणि आपण 1 रुपयावाला इक्लिअर्स चॉकलेट मागतो, ते शोभेल का? देव द्यायला तयार आहे मोक्ष,
आणि मोक्ष देण्याच्या नगरीतून माणसं भांडे गोळा करून आणतात, काकणं गोळा करून आणतात, अजून काय काय नाही, गाड्या त्या गावात भेटत नाहीत आपल्या. मोक्ष देणारी नगरी पंढरपूर आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस ओ, तात्काळ हा नाश अहंकाराचा. अशा ठिकाणी जाऊन पोतेच्या पोते भरून खेळणे आणायचे, काकणं आणायचे. हे जसं त्याच्या दरबारात जाऊन चुकीचं आहे, तसं देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलं पाहिजे कळालं पाहिजे. काहीही मागू नये देवाकडे. देवाकडे मागायचं असेल तर देवाकडे देवालाच मागा. आमचे सद्गुरुदेव वृंदावनवासी हरिचैतन्य बाबा राजेश्वरानंदजी महाराज फार गोड एक पद गायचे. ज्यांच्याकडे मी भागवताची संहिता घेतली, 2-3 वर्ष ज्यांची संगत मला घडली इकडून आळंदीवरून तिकडे गेल्यावर, फार गोड एक पद गायचे. ते वृंदावनचे रसिक लोक देवाकडे एकच मागायचे, शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. श्याम रस्ते में कुआं खुदवा जाना, मैं तो नीर बनूंगी तेरे लिए, मैं तुझको नहलाऊंगी मलमल के, मेरी उम्र बीत गई गोकुल में. शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. अंतःकरणाची भूमिका त्या संतांनी मांडलेली आहे. ती गवळण म्हणते, देवा आमचं पुण्य जर कमी पडलं ना तर आम्हाला एखाद्या नदी त्या विहिरीची एखादी वीट बनवजो, थोडं वाढलेलं असेल तर विहिरीचं पाणी बनवजो. कारण पाणी जर बनवलं ना तर त्या विहिरीतलं पाणी एखाद्या दिवशी एखादा साधू तू उपसेल आणि उपसल्यानंतर तुझ्या अंगावर टाकेल. तेवढीच तुझी संगत आम्हाला घडेल, तेवढंच आमचं कल्याण होईल. पुण्य कमी पडलं, मानव देह नाही मिळाला तर दुसरं काहीतरी. जन्म हो काबल ते याती, हो काबल ते याते, जन्म हो काबल ते याते, जन्म हो काबल ते याते, जन्म हो काबल ते याती. जन्म हो काबल ते याती, जन्म हो काबल ते याते, जन्म हो काबल ते याते. हरी न चुको हरी भक्ती, परी न चुको हरी भक्ती, हरी भक्ती. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. हरी भक्ती, हरी वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. जन्म हो काबल ते याती, परिण तुका हरी भक्ती, परिण तुका हरी भक्ती, परिण तुका हरी भक्ती. जन्म हो काबल ते याते, परिण तुका हरी भक्ती, परिण तुका हरी भक्ती, परिण तुका हरी भक्ती. जन्म कोणत्याही योनीत होऊ दे देवा, पण परी न चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा,
सदा संग हरिदासाचा. इथंही देवा साधूची संगती मागे. संत संग दे, 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 संग दे, संत 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 संग दे. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जीवनामध्ये संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही काही करा, तुम्ही जप करा, तप करा, तीर्थयात्रा करा, भजन करा, काही करा, प्रत्येक साधन साधूच्या संगतीमध्येच सिद्ध होतं. दादांच्या सोबतच का भजन करायचं? दादांच्या सोबतच दिंडीला बरं जाऊ द्या. इथून पंढरपूर जवळ आहे का इथून आळंदी जवळ आहे? का पंढरपूर जवळ आहे. इथून पाय 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 पंढरपूरला गेलं पाहिजे मग का इथून आळंदीला जाऊन मग पंढरपूरला गेलं पाहिजे? बोला ना पटक्यात. आळंदीला जाऊन का गेलं पाहिजे? जवळ तर इथंच आहे ना तुम्हाला. बरं वाट बी सरळच आहे बाबा मामा, का चुकीची आहे वाट? एक नंबर रस्ता झाला आता पंढरपूरला. 3 तासात तर 3 घंट्यात पंढरपूरला गाडीने एसटीने. पायी जायचं म्हटलं की इथून 15 दिवस लई झाले. तरी सुद्धा एवढ्या गर्दीत 3ला उठा, पालमोळा, दगडच्या दगड साफ करा, त्याच्यावर वळकट्या टाका. का एवढे कुटाने? ज्यांच्या सोबत जायचंय ते ज्ञानोबा आहेत, ज्यांच्या सोबत जायचंय ते दादांनी, धोंडपंत दादांनी लावलेली परंपरा आहे, म्हणून त्यांच्या मागे जायचं. आपला दिमाग जिथं चालवायचा, येण्याची पळते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते. म्हणून त्यांच्या मागे चालायचं. उगी आपला शहाणपणा तिथं करू, मग त्याच्या पुढचं बोलू का आता? घरदार सोडून, पेरणे सोडून, सगळं संसार सोडून तिकडे गेला तर तिकडे टाळ घेऊन भजनात नाही, पुढं पुढं पळायला लागला.
बारी दिसली की लाग पोतेच्या पोते भरून आणले तो तिकडून. काय फायदा आहे मला सांगा. गेला कशासाठी? देवासाठी. गेला ज्ञानोबाऱ्यांच्या संगती, पण आणले मुरमुऱ्याचे पोते. विडाला विडाला ठलाव ठलाव विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणतात का गे तो काही नाही, क्याला आहे तो कुछ नाही. साऱ्या रात पाकळलं काहीच नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीमागे का जायचंय? काय कारण आहे? आपल्याला भक्ती मार्ग शिकवणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबार आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांच्या पाठीमागे जावं लागतं की त्यांनी जसा सांगितला, दादांनी जसा सांगितला तसा परमार्थ आपण करायचा आहे. आता परमार्थ करत असताना माणसाचे वेगवेगळे पंथ झाले, वेगवेगळे मार्ग झाले, तर तिकडे आपल्याला जायचं नाही. वेगवेगळ्या दिंड्या झाल्या, काही दिंड्या झाल्या, काही दिंडे झाले. तिकडे काही जात नाही. पण सांगायचं एवढ्यासाठी आहे, कुठलंही साधन करा, ते साधन संत संगतीशिवाय सिद्ध होत नाही. जसं वेदामध्ये मंत्र आले, जारण, मारण, उच्चाटन. एक मंत्र म्हटला की एखाद्याच्या गाईचं दूध उडतं. एक मंत्र म्हटला की एखाद्याचा विंचू चढतो, तर एखाद्याचा विंचू उतरतो. हा मंत्र मामा मी तुम्ही म्हटल्यावर वाटतं काय? याला ग्रहणाच्या कालावधीमध्ये बेंबी एवढ्या पाण्यात, तेही वाहतं पाणी, त्या पाण्यामध्ये जितके त्या मंत्राचे होमक आहे तेवढे होमक पूर्ण केल्यानंतर तो मंत्र सिद्ध होतो. नंतर तो मंत्र फल देतो. उदाहरण म्हणून ऐका, नाही तर घरी जाऊन करताल. माणसाला असलेलं आवडतं. नंतर तो सिद्ध होतो, नंतर फल देतो. तसं कोणतंही साधन करा, जप करा, तप करा, तीर्थयात्रा करा, कोणतंही साधन करा, ते साधन जिथपर्यंत संत संगतीमध्ये सिद्ध केलं जात नाही तिथपर्यंत ते साधन फल देत नाही. तिथपर्यंत ते साधन निष्फल आहे. मला एक सांगा, भजन रंगावं म्हणून केलं जातं का देवाला आवडावं म्हणून केलं जातं? पटकन बोला गड्या. रंगावं म्हणून. मामा बोलले परफेक्ट. लहान होतो तबला पेटीचे भजनावाले आमच्या विदर्भात जरा जास्त असतात. नंतर माझे वडील विद्यापीठामध्ये परभणीला आले. मग आमचं शिक्षण इकडे झालं. 4थी 5वीला होतो. आमच्या घरी ते भजनाला लोक आले. भजनाला लोक आल्यावर सुरुवातीला त्या काळात 2000च्या आधीची 97-98 ची गोष्ट असेल. जरा दुर्मिळ परिस्थिती सगळ्यांच्याच होत्या. वडील म्हणले आज आपल्या घरी भजन आहे, तुझा 1 किलो साखर, चहा पावडर, एक बिडी बिंडल, मी म्हणलं चहा पावडर बिडी बिंडल साखर मला बिड्या कशाला? ते म्हणले भजनाईला. आता मला सांगा, जर भजन करता करता ती बिडी पिल्या गेली तर ते भजन देवाला आवडेल? दुसरीकडे घेऊन जाईल. दयाची भजने भोगासाठी. ज्ञानोबारांनी फार विस्तार केला त्याच्यावर, मला तिकडे जायचं नाही. सांगायचं एवढ्यासाठी कोणतंही साधन करा, संत संगतीशिवाय ते सिद्ध होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देववसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची संगती घडली पाहिजे ज्याच्या चित्तामध्ये तू आहेस. आता चित्तामध्ये देव आहे हे कसं कळेल हो? आता माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती आहे का? माहिती नसतं, पण वागण्यावरून कळतं. वागण्यावरून कळतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी, हरिताये परी आवरे. अंतःकरणात हे असतं ते बाहेर पडतं. ज्याच्या अंतःकरणात देव आहे त्याला सांगावं लागत नाही कीर्तनाला ये, ते आपोआप कीर्तनाला येतं. टाइम झाला की घरून निघतं, किती म्हातारं झालं तरी, कारण हृदयात देव आहे, अंतःकरणात भक्ती आहे. म्हणून तसं ज्याच्या हृदयात, आमच्याकडे एक मन आहे, जित्याची कोड मेल्याशिवाय. तुमच्याकडे आहे का? हाय, बरं आहे. एका माणसाच्या घरी मामा
स्वभावावर बोलता लक्षात ठेवा. एका माणसाच्या घरी 3 म्हशी होत्या. दादाच्या घरी गाई म्हशी आहेतच, बरोबर ना? भरपूर आहे का तुमच्याकडे? किती आहेत? बैल आहेत, गाई नाही आहेत, म्हशी नाही आहेत. तुमच्यातल्या कोणात आहे का म्हशी? तुमच्याकडे आहे? किती आहेत? 2 म्हशी आहेत. मामाने ठरवलं म्हशीचं दूध काढायचं, आणि दूध काढल्यानंतर मामाने एकच ठरवलं मनात की उद्या आपल्या सप्त्याचा काला आहे. काल्याच्या दिवशी गावातल्या बांग्या कुत्र्याला एका त्याची बासुंदी घोटायची. 4-5 किलो काजू, 4-5 किलो ते बदाम आणि 4-5 किलो चारोळ्या. तर मा का बापाचं चाललंय घेणं एकणं घेणं दोन. भरपूर असं मामाने मटेरियल आणलं. मामा दानशूर माणूस. ते घोटून घोटून पंचामृत बनवलं ते दुधाचं, बासुंदी. आणि मामाच्या मनात एकच विषय की त्या कुत्र्याने दूध पिल्यावर जे रोज खातंय ते खाल्लं पाहिजे. काय होतं मनात? रोज जे खातंय ते खाल्लं नाही पाहिजे. मामाने ठरवलं. सकाळी सकाळी काकळा झाला आणि मामाने पहिले त्या बांग्या कुत्र्याला ते खाऊ घातलं. ते फुल फुगलं ना, फुल एकदम टाच. चालता येईना त्याला, हाईट मध्ये चालायला लागलं ना. असं चालायला लागल्यानंतर ते देगलूर रस्त्याला लागलं. 1992चं एक हाडूक सापडलं त्याला. काय करीन मामा ते? बोला पटक्यात. हा काय करेल ते? मामाने ठरवलं होतं की त्याने चाटलं नाही पाहिजे, पण त्याने चाटलंच, कारण ते शेवटी कुत्रच. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, श्वानासी दिदले परी पंचामृत, श्वानासी दिदले परी पंचामृत, श्वानासी दिदले परी पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी 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 दिदले परी पंचामृत, श्वानासी दिदले परी पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी 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 स्वानाचे दिले पंचामृत भोग, स्वानाचे दिले पंचामृत भोग. श्वानासी दिदले परिपंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. कितीही स्वभाव आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरला जात नाही. आधी होती दासी पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे रायना मूळ स्वभाव रायना. तसं ज्याच्या मनामध्ये देव आहे त्याचा बाह्य स्वभाव काय? देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याचे पडे चिरा संसारासी हो. त्याच्या संसाराला चिरा पडतो. आता चिरा पडणं म्हणजे काय? तुम्हाला जुन्या माणसाला सांगायलाच नको चिरा पडणं म्हणजे काय. भेगा पडतात घराला. किती लिपा तुम्ही परत, किती प्लास्टर मारा, जोडेल का मामा ते पहिल्यासारखं? नाही. किती केमिकल निघू द्या काय निघू द्या, तसं संसाराला चिरा पडणं म्हणजे काय? संसाराचे नावे घालोनिया शून्य, संसाराचे नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. हे वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, हरिभजनी ढवळीले जग, हरिभजनी ढवळीले जग. वाढता पुण्य धर्म केला, धर्म
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता धर्म पुण्य केला. फडकऱ्याने माग हटून तर झाणक्यात दुसरी चाल द्यायची. आज जागर आहे, वाजू द्या 12. बरोबर आहे की मामा? काटपू नाही म्हणतात मामा. काय चाललं आपलं? म्हणा कीर्तन. गेलो वांग्यात घोड. ज्याच्या हृदयात देव आहे त्याने कसलाच विचार केला नाही. आज आम्हाला लई भारी चांगला काळ आहे. 50-50 लाखाच्या 60-60 लाखाच्या रुपयाच्या गाड्यात आम्ही फिरतोय. दादांचा काळ जर बघितला, धोंडोपंत दादांचा, मला नाही वाटत इकडे रस्ता अशी यायला. दादाला चिखलातून जावं लागलं असेल ना? का बरोबर आहे की खोटं आहे? किती दुर्मिळ काळ. सद्गुरू मोतीराम महाराजांचा काळ जर पाहिला, मालकाचा काळ तुम्ही, मी मारोतराव महाराजांना पाहिले, मोठे मालक बघितले नाहीत, पण मारोतराव महाराजांचे कीर्तन मी ऐकले. त्यांच्या पाठीमागं किती कीर्तनाला गेलो. मारोतराव महाराज बैलगाडीने कीर्तनाला जात होते, मी पाहिलं. नंतर ते कमांडर जीभ आली, नंतर त्या जीभेत आता लई सुविधा झाल्या. तसला जर परमार्थ असता तर मी तर आलोच नसतो इकडे. तुम्हाला सांगतो, तुमचं काय माहिती, तुमचं तुम्ही पहा. मी इकडच्या पक्षातच आलो नसतो. बरं आहे, चांगली सुविधा झाली, सगळं चांगलं झालं. पण त्या काळात काही नसताना, संसाराचा विचार न करता त्या लोकांनी हा परमार्थ एवढा रुजवला, जोपला. म्हणून आज आपल्याला त्याची फळं खायला. येडे झाले होते का मग ते? त्यांच्या मनात हरी जागृत झाला होता, आपण झोपून ठेवला त्याला. म्हणून त्याचा परिणाम, त्याची बाह्य कृती, त्यांनी संसाराचा विचार नाही केला, त्यांनी जगताचा विचार केला. याला म्हणतात देव बसे चित्ती त्याची घडावी अशाची संगत. कोणाची नको. ज्याच्या चित्तामध्ये तू आहेस, ज्याने सगळं जीवन भगवत चर्चेसाठी, भगवत कार्यासाठी अर्पण केलंय, अशाची संगत मला पाहिजे. असंच माझ्या मनाला आवडतं दुसऱ्या चरणात. ऐसे आवडत मना, 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 मना ऐसे आवडत मना, मना ऐसे आवडत मना, ऐसे आवडत मना. देवा पूर्व विवासना, देवा पूर्व विवासना, ऐसे आवडत मना, ऐसे आवडत मना. देवा पूर्वावी वसन, देवा पूर्वावी वसन, ऐसे आवडत मना, ऐसे आवडत मना, ऐसे आवडत मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडत मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा ज्याच्या चित्तामध्ये तू राहतो अशाची संगत मला घडू दे, हे आमच्या मनाला आवडतं. बघा,
मनाच्या आवडीला परमार्थामध्ये मारण्याचं सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, मनोमार्गे गेला तेथेची मुकला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. धन्य मनाच्या मार्गाने परिभ्रमण करणारा जीव अधोगतीला जातो. कारण मन काय काय नाही मागत, ते मनच आहे. ते मनच आहे, ते काय नाही मागेल काय गॅरंटी. मलाही रात्री स्वप्न पडतं, माझंही मन म्हणतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. मन आहे शेवटी ते. मग दुसरी वाईट विचार केल्यापेक्षा चांगले करावं ना, मुख्यमंत्री व्हायचं काय अडचण काय. तुम्हाला काही कमी वाटतं का मायात? होऊ शकतो ना मी स्वप्नात, काय अडचण आहे. मन काय मागेल, कोणाचं मन रात्री स्वप्नात काय म्हणेल आणि काय नाही. मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात माझ्या मनाला आवडतं. मग ज्या परमार्थामध्ये ज्या मनाला मारायचं सांगितलं, ज्या मनाचं ऐकायला नाही सांगितलं जगद्गुरु तुकोबारा, त्या मनाची वासना देवासमोर का सांगतात? तर मनाची वासना जगद्गुरु तुकोबारा याच्यासाठी सांगतात की मनाचे दोन प्रकार आहेत. एक मन बुद्धिशासित असतं आणि एक मन आत्मशासित असतं. जे बुद्धीच्या पाठीमागे लागतं, बुद्धी त्याला सैराट करून सोडते. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आमचं मन तसं नाहीये, आमचं मन आत्मशासित आहे. देवा, आमच्या मनाला दुसरी आवड नाहीये. बघा, जन्मताच अजान बाहू, ज्यांचा जन्मच एक वेगळ्या पद्धतीने झालाय. आईच्या गर्भामध्ये 1 दिवस 9 महिने 9 दिवस नाही तर तब्बल 12 वर्ष राहिलेत. आणि 12 वर्ष राहिल्यानंतर जेव्हा गर्भातून बाहेर पडले, तेव्हा गर्भातून बाहेर पडल्याबरोबर रस्त्याने सैरावैरा धावू लागले. बामणाचे पोर एक खेळासी भ्याले ते, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पडूनी गेले रे. 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले, बाहेर निघाले. बाहेर निघत असताना व्यासजी म्हणतायत, हे पुत्रा पुत्री ती तन्मयतया तरवो विनेदूस तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. हे बाळा थांब रे शुका, थांब रे शुका, थांब रे. शुकदेवजी थांबत नाहीत. शेवटी ज्या रस्त्याने शुकदेवजी जातात त्या रस्त्याने काही झाडं व्यासजींना उत्तर देतात. कसं उत्तर देतात? झाडं आपोआप आपले फळ व्यासजींच्या समोर खाली टाकतात. वारा नाही, हवा नाही, काही नाही. जेव्हा ते फळ खाली पडतात तेव्हा ते फळ व्यासजींना सांगतात, व्यासजी, जसं आम्हाला आलेलं फळ आमच्या काहीच कामाचं नसतं, आम्ही जगत कल्याणासाठी देतो, तसं व्यास रूपी कल्पवृक्षाला आलेलं शुकदेव रूपी फळ हे जगत कल्याणासाठी आहे. जाऊ द्या त्याला, जाऊ द्या त्याला. ते बालक निघून गेलं. ते बालक निघून गेल्यानंतर कित्येक दिवस शुकदेवजी महाराज घरीच आले नाही. व्यासजींनी भागवत कथेचं लिखाण केलं नारदजींच्या सांगण्यावरून. आता पूर्ण इतिहास सांगायला मला वेळ नाही, फक्त मी वासना शब्दावर बोलतोय, लक्षात ठेवा. व्यासजींनी श्रीमद भागवताचं लिखाण केलं. श्रीमद भागवताचं लिखाण केल्यानंतर 18,000 श्लोक पूर्ण झाले. आता हे द्यावं कोणाला? कारण ज्याला भागवत द्यायचं आहे तो भागवताचा अधिकारी कोण आहे? श्रीमद भागवत कधी ऐकलं का तुम्ही? भागवताचा अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. विषय, प्रयोजन, संबंध आणि अधिकारी. श्रीमद भागवताचा अधिकारी कोण आहे? निर्मत्सर आनाम सताहा. मत्सर त्याचा संपला. आता मत्सर म्हणजे काय? मत्त सरती इति मत्सराहा. माझ्या पुढे तो गेला, हेही नसेल कळत. जो आतून चावतो तो मत्सर आणि जो बाहेरून चावतो तो मच्छर. एखाद्या वेळेला बाहेरून चावतो ना माणूस, त्याला गुड नाईट, ओडमास, गौरीचा धूर, पंखा, मच्छर जाडी काही करू शकतो. जो आतून चावतो ना मामा, त्याला इलाजच नाही. एक जणाचं पोट दुखत होत, दवाखान्यात गेला. डॉक्टरने आडवं उभं सगळीकडून चेक केलं. सोनोग्राफी कर, काय कर, म्हणले झालं काय रे तुला? पोट दुखतंय साहेब, पोट दुखतंय साहेब.
आपण काय झालंय काय खाल्लंय काय नाही म्हणले मामाने तर नंबर 1 दूध चटणी टमाट्याची वरण सगळं राईट केलं होतं म्हणले मग का पोट दुखते ताजी ताजी भाकरी होती म्हणे सगळं चांगलं होतं मग पोट का दुखतं काय नाही म्हणले काल सकाळपासून शेजारी त्यांनी 4 व्हीलर आणली तेव्हापासून दुखायला मला सांगा या काही विलाज आहे का दुसरा हा मत्सर आहे आजपर्यंत माझ्या घरात काही नव्हतं त्याने मी दुखी नाहीये दुसऱ्याच्या ताटातलं बघून दुखी असणार त्याला मत्सर म्हणतात असा अधिकारी भागवताचा नाहीये कोण आहे असं तर जन्माला आल्याबरोबर गर्भातून पळालेलं ते शुकदेव रूपी फळ आहे की जे या भागवताचा अधिकारी आहे कसं परत येईल भगवंताने सांगितलं भागवतातले काही श्लोक शिकवा आणि जिथे ते समाधीला बसलेत ना तिथे जाऊन बोलायला लावा व्यासजींनी काही शिष्यांना वेणुगीतातले श्लोक शिकवले आणि ज्या ठिकाणी मुक्त कैवल्य त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज बसलेले होते त्या शुकदेवजी महाराज बसलेले होते तिथं जाऊन त्यांना ते श्लोक गायला लावले ते बालक ते श्लोक गाऊ लागले बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकार बिभ्रदवास कनक कपिशं वैजयंतींच माला रंध्रान रेणुरधर सुदया पूरयन गोपरुंदे वृंदारण्य स्वपदरमणं प्राविशत गीत कीर्ती जेव्हा ते वेणुगीतातले श्लोक जे बालक गाऊ लागले जे जन्मताच मुक्त आहेत त्यांना सुद्धा वासना शिल्लक राहिली की हे श्लोक तुम्ही कुठं शिकले तुम्हाला हे श्लोक शिकायचे आहे शुकदेवजी म्हणले कुठं शिकले रे तुम्ही हे श्लोक म्हणले आम्हाला 4-5 येतात तुमच्या बाबाकडे 18,000 आहेत मुक्त असणाऱ्या शुकदेवजींना सुद्धा इच्छा व्यक्त झाली भागवत शिकण्याची भागवत ऐकण्याची हे सदिच्छा आहे हे आत्मशासित मनाने केलेल्या इच्छा आहेत भगवत प्राप्तीच्या इच्छा संत संगतीच्या इच्छा त्या वासनेमध्ये मोडता येत नाही शब्द वासना वापरला असेल पण भगवत प्राप्तीची इच्छा ही सद्वासना आहे म्हणून ऐसे आवडते म्हणा प्रवावी वासना विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय चाल म्हणत असता का देवाला परगावची मंडळी आहेत शेवट का देव नाही सुरुवात देगाव आणि त्यांचे 7 हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज इंगळे यांनी करतील गडकरीची परंपरा आहे म्हणूनच थांबलो मी बरोबर हॅलो
देव वसे चित्ते 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 देव वसे. आमचं मन आत्मशासित आहे. बुद्धीच्या पाठीमागे जाणारं आमचं मन नाही आहे. दोन प्रकारचं मन आहे, एक मनमानी आहे, एक बुद्धिमानी आहे. कीर्तनाला येत असताना बुद्धिमानी म्हणतं चल ना कीर्तनाला जाऊ. ते मनमानी म्हणतं ते आ ई ऊ बंद होऊ दे. मग जाऊ की आपण नंतर महाराज बोलायला लागल्यावर. आ आणि ई ऊ म्हणतात त्याला लोक. लक्षात ठेवा, कीर्तनाची खरी रंगदेवता तयार करणारे हे गुणीजन मंडळी असतात. कीर्तनाला पूर्वीच्या काळामध्ये लोक रामकृष्ण हरी होण्याच्या आधी येऊन बसायचे. आता काय माहित, भैरवीच्या आधीच उठून जातात आणि येतातही लेट, जातात लवकर. काय गडबड असते काय माहित. असंच एक जण मागच्या आता कीर्तनामधून गेलं उठून आणि रस्त्याने जाताना त्याला भूतान धरलं. म्हणून भैरवी झाल्याशिवाय जाऊ नये असा नियम आहे. विठला विठला विठला. तसं काही झालं नाही बरं. नाही तर तुम्ही खरंच घाबरसाल. हे उग्या आपलं म्हटलं. मन काहीही मागतं. कीर्तनाला आलं, महाराजांनी सांगितलं चांगलं चांगलं असेल ते घेऊन जा, जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून इथेच सोडा. एकाच्या मनाने उचलली ना महाराजाची चप्पल. महाराजांनी सांगितलं होतं की चांगलं चांगलं घेऊन जा. म्हणजे मन काय ग्राह्य धरेल आणि काय नाही याची काही गॅरंटी नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं मन तसं नाही आहे. आत्मशासित मन असल्यामुळे ऐसे आवडते म्हणा. त्याचा पुरावा काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या मनाला नुसतं आवडत नाही तर अप्राप्त वस्तूची प्राप्तीही आवडते आणि त्याची संगती सातत्याने चिकण्यासाठी शेमही आवडतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटे हरिजना सवे भेटे हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटे भेटे हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना न हो अंग तुटे न हो अंग संग तुटे
मला ऐसे आवडते मना हरिजनास वे भेटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी हरास वे भेटे न हो अंग संग तोटे न हो अंग संग तोटे न हो अंग संग तुटे तोटे जगद्गुरु तुकोबारांनी तिसऱ्या चरणामध्ये योग आणि क्षेम दोन्हीही गोष्टी मागितल्या. योग कशाला म्हणतात? अप्राप्त वस्तूची प्राप्ती इति नाम योगा हा. अप्राप्त वस्तूची जीवनामध्ये सातत्यता इति नाम क्षेमा हा. संत भेटी अप्राप्त आहे. सगळं भेटलं तरी संत भेटी भेटीलच याची गॅरंटी नाही. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृतई हाता चढे परी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ गाडे मनुष्या बहु अवगळ आहे संत भेटी परी जग जेची करुणा केले. म्हणून देवा दुर्लभ आहे. जी गोष्ट दुर्लभ आहे ते तुझ्या कृपेमुळे होऊ शकते, पण नुसतं ती गोष्ट प्राप्त झाली आणि काही काळात जर निघून गेली तर तेव्हा तेही काही फायद्याचं नाही. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये जगणं ते नुसतं क्षेम योग नाही, तर त्यांच्या संगतीमध्ये हरिजनास वे भेटी नोहे अंग संग तुटे. एकदा त्यांची भेट झाली मग कदा न सोडावे चरण मज वाटे त्याची अलिंगन आलिंगन द्यावे. मग परत त्या साधूची भेट तुटू नये असं वाटतं. आणि म्हणून देवा हे फक्त तू करू शकतो आणि तू याचा देणाऱ्याच्या मध्ये एक नंबर तुझा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तेव्हा मला ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे. एवढंच नाही, त्यांच्या संगतीमध्ये जगणं भलं आहे, त्यांच्या संगतीमध्ये जिणं भलं आहे. तुकोबारा आय तुका म्हणे जेने आ तुका म्हणे जेने आ तुका म्हणे जेने तुका म्हणे जेने आ तुका म्हणे जिले आ तुका म्हणे जिले आ तुका म्हणे गेले आ तुका म्हणे गेले आ तुका म्हणे जेने आ तुका म्हणे जेने आ तुका म्हणे जेने तुका म्हणे जेने आ तुका म्हणे गेले आ तुका म्हणे गेले आ तुका म्हणे गेले आ तुका म्हणे गेले आ भले संत संघर्षने भले संत संघर्षने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना
भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना वासना देवा देवा पुरवावे वासना देवा पुरवावी वासना देवा देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला देवा पुरवावी वासना पुरवावी वासना पुरवावी वासना पुरवा देवा देवा पुरवावी वासना धनी 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 धप गप धनी धनी धप गप धनी 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 गप धप गप सा सा ग गप प ध ध धनी गप धनी सा गप धनी गप धनी सा देवा पुरवावी देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना सागपदानी द पद ग पद पग सा देवा पुरवावी वासना सासा निनी धद पप्पा गागा ग पग ग सासा निनी धद पप्पा गागा पप्पा गागा सासा निनी धद पप्पा गागा पप्पा गागा सा देवा पुरवावी वासना सागा पद ग पथानी सा देवा पुरवावी वासना निसा निसा धनी धनी पद पद गप गप धानी धनी पद पद गप गप सागा पद पद गप गप सागा सागा निसा सागा पदानी धनी दसा सागा पदानी धनी दसा सागा पदानी धनी दसा देवा पुरवावी वासना निसा सा सा गा 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 प प प द ध गा 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 प प प द ध ध ध नि गा प प प प द ध ध ध नि नि द ध सा नि ध प ग प ध नि सा सा नि ध प ग प ध नि सा सा नि ध प ग प ध नि सा 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 देवा पुरवावी वासना सा नि
सानी द प ग प सानी द प ग सा ग प नि सा सा सानी द प सानी द प सानी द प ग सा ग प ध नि सा सानी द प सानी द प सानी द प ग सा ग प ध नि सा ग प ध नि सा ग प ध नि सा देवा पुरबावी वासना देवा पुरबावी वासना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अशा साधूच्या संगतीमध्ये जगणं तुका म्हणे जिने भले संत संगष्टने अशा साधूच्या संगतीमध्ये जगणं भलं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्नच पडत नाही की आपलं जगणं भलं आहे खराब आहे. प्रश्न पडत नाही हाच मोठा प्रश्न आहे. सध्या माणसांना प्रश्न पडत नाही हाच मोठा प्रश्न आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो तेवढंच आपलं जीवन आहे का? मी आणि माझं हे करण्यामध्ये आपलं जीवन संपुष्टात आलं तर त्याला माणूस म्हणता येईल का? नाही. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्याच्या कामाला येतो. असं म्हटलेलं आहे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणी मानसानी मानसासे. पुढं काय याचा थोडासा अर्थ दुसरा केला आपण. हेच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे. शेतातून घरी येताना दुसऱ्याचा हरभरा उपटून आणणे. खरे का खोटे? तुम्ही हसले म्हणजे सगळं दाल में काली नाही पुरी दाली काली आहे. माणसं बदलले हो, नुसतं प्रार्थना म्हणण्यापुरती राहिली. वागणं माणसाचं बदललेलं आहे. जिनं कशाला म्हणतात? ज्या जगण्यामध्ये आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव राहतं त्याला जिनं म्हणतात, भलं म्हणतात. आणि हे संत संगती मध्येच होऊ शकतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा. देवापुरबा विवासना ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई देवडोबा रखुमाई विठोबा रखुमाई देवडोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय डोबा रखुमाई जय जय विठोबा जय डोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय डोबा रखुमाई जय जय विठोबा. यथावकाश यथामती अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. योग्य ते गुरुवर यांचा कृपा आशीर्वाद, अयोग्य ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून याच ठिकाणी मला माफ करा. ज्यांनी आज कीर्तनासाठी आवर्जून फोन केला असे आमचे गावडे दादा नेहमी बऱ्याच ठिकाणी त्यांची माझी संगत होते. आळंदीमध्ये सुद्धा राहिला आहेत आणि सुंदर मृदंग वाजवतात. संस्था ही वारकरी शिक्षण संस्था सुंदर आहे. ज्यांच्याकडे मुलं अगदी चांगल्या पद्धतीने तयार होतात असे त्या ठिकाणी गावडे दादा आहेत. त्यांचेही हार्दिक आभार. इकडे गजानन महाराज आहेत, दोन्ही पकवाज वादक. इंद्रो वादे मृदंग जय जयकार सुकरो. दोन्हीही गुरुबंधू आहेत. दोन्हीही मृदंगाचे हात एकदम जसे पाहिजे तसे कीर्तनाला पोषक वाजवायला असावं. धडधड धडधड फडफड 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 ते काही फड करायला जमत. ते कीर्तनाचा दुसराच बेस डीजेच तयार झाला आता. आणि मग तसलं नसताना अगदी जे जोपासलंय जुन्या परंपरेतलं ते फार चांगलं आहे. यालाच कीर्तनाची साथ म्हणतात. म्हणून दोघांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळे गायनाचार्य
दादा आहेत जे पुण्याला राहतात, मेडिकल ज्यांचं आहे आणि परत इथेही येऊन गावाचा हा सप्ताह बरंचसं त्यांचं मार्गदर्शन असतं. सर्व गायक मंडळी असतील